Hello. Yes, sir. Okay, let us start our session. In previous session, we have discussed example on composite function type 2. Am I correct? Consider the values p, q, r. If the given function is of the form like u is equal to f of x square minus y square z square minus x square, and we have to consider p is equal to x square minus y square. P, q, r, we are considering the values of p, q, r. Am I correct? Yes, Hello. sir. Okay. Now this will be the last lecture on the composite function problems type 2. Okay. Consider the first problem. Everyone heard the problem? Okay. Then the slide will open. Wait a minute. Yes. The screen is visible for everyone. Hello. Yes, sir. Yes, sir. Okay. Then write on the problem. Then write on the problem. Yes. This 4.3.21. It is visible for everyone. 4.3.21. Okay. If z is equal to f of xy, x is equal to r cos theta, y is equal to r sin theta, then show that zx square plus zy square is equal to zr square plus 1 upon r square z theta square. Yes, the first problem. Everyone have written now? Hello? Yes, sir. Yes, sir. Written everyone. Yes. Okay. 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 Let me share my whiteboard now. Now, anyone can repeat the problem for me first? Z If is equal to f of f x of comma x. X is x equal to y is equal to r sin theta, show that काय म्हणतात ते zx square zx चा स्क्वेअर प्लस zy चा zy स्क्वेअर square इज इक्वल टू काय येतं? zy square plus नाही नाही, zr चा स्क्वेअर r येईल. square. हाँ. zr चा स्क्वेअर अपॉन 1 अपॉन सॉरी प्लस 1 अपॉन r स्क्वेअर इंटू Z z theta. थीटाचा स्क्वेअर येतो, हे म्हणतात. ठीक आहे. फर्स्ट लेट्स गो फॉर द सोल्युशन नाव. एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो बघा, सर्वांना व्यवस्थित समजेल. हे सगळे परत अशाच टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. काय सांगतं बघा ते, झेड कशामध्ये आहे आपला, ऍज झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय, आणि एक्स वाय कशामध्ये आहेत, आर आणि थीटा मध्ये. तर याचा अर्थ काय होतो, झेड इज यस Composite function of R आर and आणि थीटा. मग डेरिव्हेटिव्ह कसे येणार आपले, डो झेड dou x डो झेड अपॉन डो आर हा एक्झिस्ट होणार, आणि डो झेड अपॉन डो थीटा हा एक्झिस्ट होणार. करेक्ट आहे का बघा? हाँ. एम आय करेक्ट? डो झेड Yes. अपॉन डो आर आणि डो झेड अपॉन डो थीटा एक्झिस्ट होणार. जर तुम्ही याची डायग्राम ड्रॉ केली तर साधारण या फॉर्म मध्ये येईल, झेड इन टर्म्स ऑफ एक्स वाय and xy in terms of
आर अँड थिटा. एकदा विथ रिस्पेक्ट टू आर डेरिव्हेटिव्ह, एकदा विथ रिस्पेक्ट टू थिटा डेरिव्हेटिव्ह. ह्याच्यावरून काय लक्षात येतं, आपल्याला ही साइड फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे का बघा, का ही साइड परत फाइंड आउट करायला चालू करणार आहे. आपली साइड कुठली एक्झिस्ट होणार आहे, जे आपले डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतील, झेड आर आणि झेड थिटा. महत्वाचं काय आहे, आपल्याला आरएचएस कडून एलएचएस कडे जायचंय का एलएचएस कडून आरएचएस कडे यायचं हे समजायला पाहिजे. जर तुम्ही इथे एलएचएस पासून सुरुवात केली असती, नॉट पॉसिबल. झेड एक्स स्क्वेअर आणि झेड वाय स्क्वेअर एक्झिस्ट होत नाही, तर ती व्हॅल्यू फाइंड आउट करता येणार नाही. ठीक आहे, ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू एवढी येते असं आपण प्रूव्ह करू शकतो. समजतंय का बघा माझं. ठीक आहे, आता डो झेड अपॉन डो आर ची व्हॅल्यू किती येते बघा. dou z upon dou x into dou x upon dou r. येस, प्लस डो झेड अपॉन डो वाय अपॉन डो आर. Dou r. बरोबर आहे. तसंच सेम डो झेड अपॉन, येस व्हॉट इज दॅट वन, Dou x डो एक्स into अपॉन dou x upon dou theta. प्लस डो झेड अपॉन डो वाय अपॉन डो थिटा. आलं का. हे जेव्हा पहिलं इक्वेशन येईल ह्याचं काय करायचं, तुम्हाला स्क्वेअर करायचं आहे. प्लस या दुसऱ्या इक्वेशनचं पण स्क्वेअर करायचं आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, वन अपॉन आर स्क्वेअर. दॅट इज इक्वेशन नंबर 1 and 2 विल बी देअर, and just adding 1 and 2 will get this answer, will get the answer. Yes, getting बरोबर आहे का माझ्या स्टेप्स. येस. आता z इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय फंक्शन नॉट डिफाइन आहे, म्हणजे हे झेड एक्स नो चेंज असेल. बरोबर का. झेड एक्स झेड वाय या व्हॅल्यूज एक्झिस्ट होणार नाही. फक्त व्हॅल्यू काय येतील, एक्स आर वाय आर, एक्स थिटा वाय थिटा. बरोबर आहे का माझं. ठीक आहे, आता याच्यावरनं बघा, फ्रॉम द गिवन फंक्शन मी इथंच लिहितो याच्या पुढे, याच्यावरून एक्स आर किती लिहिलो इथं, cos theta constant, r चा डेरिव्हेटिव्ह तो विथ रिस्पेक्ट टू r 1. बरोबर आहे. नेक्स्ट x थीटा किती येणार आहे, x theta r into r minus as it is cos theta चा डेरिव्हेटिव्ह minus sin r theta. sin theta. Yes, minus r sin theta. Similarly for y r किती येणार परत, y sin y r only sin theta, r चा डेरिव्हेटिव्ह with respect to r 1, and y theta is equal to nothing but r cos theta. cos theta. गेटिंग. आलं का बघा लक्षात, सर्वांच्या लक्षात येतं का बघा. हे आपले डेरिव्हेटिव्ह झाले. आले डेरिव्हेटिव्ह इक्वेशन मध्ये पुट अप करा, विच इम्प्लाइज, मी इथं लिहितो झेड आर इज इक्वल टू किती येते बघा, झेड आर इज इक्वल टू झेड एक्स ॲज इट इज, एक्स आर किती आलाय आपला, cos theta. Cos theta. प्लस झेड वाय इंटू वाय आर किती आलाय, Sin Sin theta. sin theta. साइन थिटा फर्स्ट लाईन. येस. आता याला झेड आर चा स्क्वेअर करायचा आपल्याला. झेड आर चा स्क्वेअर म्हणजे काय, या टोटल टर्मचा स्क्वेअर. झेड एक्स कॉस थिटा या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटल्यानंतर ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर कसं येणार, हे झेड एक्स कॉस थिटा चा होल स्क्वेअर प्लस झेड वाय साइन थिटा चा होल स्क्वेअर प्लस 2 टाइम्स झेड एक्स झेड वाय. बरोबर आहे का बघा. दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर 1. एम आय करेक्ट. Yes sir. बरोबर आहे का बघा. मी व्हॅल्यू टाकल्या, कशामध्ये टाकल्या, फक्त मी पहिलं इक्वेशन फक्त सॉल्व्ह केले, फर्स्ट इक्वेशन वरून लिहिले मी हे. गेटिंग. सर्वांना लक्षात आलं का बघा, हे फर्स्ट इक्वेशन. सिमिलरली गो फॉर द सेकंड इक्वेशन नाव. मी सेकंड पेज घेतो आता. देअरफॉर झेड थीटा इज इक्वल टू, पहिलं काय येणार आहे ते झेड एक्स ऍज इट इज. झेड थीटा किती आलाय आपला, Minus r sin. हा X मायनस theta sir. एक्स थीटा, हा R सॉरी एक्स थीटा किती आला, मायनस आर साइन थीटा प्लस झेड वाय आर कॉस थीटा. बरोबर का. आता ह्याचं परत स्क्वेअर करायचंय, स्क्वेअर करूया. आणि हा नाही पहिल्यांदा स्क्वेअर करू. ओके, स्क्वेअर केल्यानंतर हे किती येणार आहे, आर स्क्वेअर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर. बरोबर का. प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. cos square theta. बरोबर आहे. प्लस Minus 2 टाइम्स, सॉरी मायनस येणार ना,
ए हा. मायनस बी आहे, ए मायनस बी असल्यामुळे मिडल साईन होणार तिथली मायनस -2 -2 आर इंटू आर आर स्क्वेअर स्क्वेअर सायन्स थिटा कॉस थिटा. साइन थिटा कॉस थिटा आणि झेड एक्स झेड वाय. बरोबर आहे का बघा माझी इक्वेशन, झेड एक्स झेड वाय. आता याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 1/r ने. मग सगळ्या टर्म्स मधला आर स्क्वेअर जाणार, झेड एक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा झेड वाय स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा -2 टाइम्स साइन थिटा कॉस थिटा झेड एक्स आणि झेड वाय. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 2. मी इथे इक्वेशन नंबर 1 इथंच लिहितो खाली, म्हणजे लक्षात येईल. झेड आर चा स्क्वेअर किती आला होता आपला, झेड एक्स चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा झेड वाय चा स्क्वेअर साइन साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम्स साइन थिटा कॉस थिटा झेड एक्स झेड. बरोबर का, झेड एक्स झेड वाय इथली इक्वेशन नंबर 1 इथं मी लिहिली आहे. परत एकदा लक्षात आलं का सर्वांच्या? येस. आता इथं या दोघांचे ऍडिशन करा, ऍडिंग 1 and 2. ऍडिंग 1 and 2 इकडे काय येणार आहे बघा, झेड आर चा स्क्वेअर प्लस 1/r स्क्वेअर झेड थिटाचा स्क्वेअर. काय काय होईल हो, विच इज इक्वल टू, इकडे बघा, इकडे बघा, हे मायनस आहे हे प्लस आहे, या दोन टर्म्स कॅन्सल होतील. ठीक आहे. आता इथे बघा दोन्हीकडे झेड एक्स आहे, झेड एक्स चा स्क्वेअर बाहेर आला, ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. गेटिंग, प्लस इकडे काय येतं, झेड वाय चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय राहणार परत, साइन स्क्वेअर साइन स्क्वेअर नाही कॉस कॉस स्क्वेअर स्क्वेअर थिटा प्लस प्लस साइन स्क्वेअर साइन थिटा स्क्वेअर. विच इज इक्वल टू, हे किती येतं, झेड एक्स चा स्क्वेअर प्लस, झेड वाय चा स्क्वेअर. कारण ह्याची व्हॅल्यू किती येते आपली, बरोबर का, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, मग हे काय आलं, झेड आर चा स्क्वेअर प्लस 1/r स्क्वेअर झेड थिटाचा स्क्वेअर किती येतो, झेड एक्स चा स्क्वेअर प्लस झेड वाय चा स्क्वेअर. हेन्स द प्रूफ. आलं का लक्षात सर्वांच्या व्यवस्थित? हॅलो, येस सर. येस, गेटिंग. कम्प्लीट करा. आता हे पहिल्यांदा फॉर्म्युला तयार केला, डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, पुटअप केलं, जे फाइंड आउट करायचं होतं ते कन्सिडर केलं, 1 and 2 जस्ट ऍडिंग, यू विल गेट द आन्सर. गेटिंग? हॅलो, येते का बाळांनो? येस सर. येस सर. ओके, गुड गुड. बघा कम्प्लीट करा. व्यवस्थित डेरिव्हेटिव्ह घ्या स्टेप बाय स्टेप आणि मग व्यवस्थित व्हॅल्यू पुटअप करा. कुठे समजलं नसेल तर विचारा. तुम्ही आजकाल डाऊट विचारायचं बंद केलंय. नो वन इज आस्किंग डाऊट. आय डोंट नो वाय. त्याला दोन पॉसिबिलिटी आहेत, एक तर तुम्हाला सगळं समजतंय किंवा काही समजत नाहीये. त्यामुळे प्लीज काय शंका असेल तर विचारत चला.
फर्स्ट पेज कंप्लीट केलं? हॅलो, नो सर. कंप्लीट करा. झालं सर. कंप्लीट सर. कंप्लीट केलं? नेक्स्ट येस sir. सर. सेकंड पेज. Completed? Hello? Complete, sir. Yes. Okay. Next.
Yes, the screen is visible for everyone. Hello. Yes, sir. Yes, sir. Okay. Error on this problem. Yes, this one. Error on this problem. 4.2.1. It is visible. Yes, sir. Z is equal to f of xy. X is equal to e raised to u cos v. Y is equal to e raised to u sin v. Then show that dou z upon dou x square, that is zx square plus zy square is equal to e raised to minus 2u zu चा square plus zv चा square. Bracket close. लिहिलं का सर्वांनी? Yes, sir. Yes, sir. Yes. Second problem. If z is equal to f of xy, yes, x is equal to e raised to u U cos v cos v. and y is equal to e raised to u sin v, then show that काय सांगितलं त्यांनी? Zx square. zx square plus zy चा square is equal to e raised to minus 2u into, yes, Zu square plus zy square. zu चा स्क्वेअर प्लस zv चा स्क्वेअर. बरोबर का? z to the suffix u चा square plus z to the suffix v चा square. This is our problem. Yes, I will write the solution here as पहिल्यांदा कोण कोणाच्या फंक्शन आहे ते डिसाइड करा. z is a function of x, y and xy are the functions of u, v. म्हणजे z कोणाचा कंपोजिट फंक्शन आहे? यस, z कोणाचा कंपोजिट फंक्शन आहे? uv चा. U चा. म्हणजे काय येणार आहे? डो झेड अपॉन डो यू एक्झिस्ट होईल आणि डो झेड अपॉन डो व्ही एक्झिस्ट होईल, विच इज इक्वल टू. बरोबर का? बघा, म्हणजे आपली कुठली साइड एक्झिस्ट होणार आहे? ही साइड एक्झिस्ट होईल. बरोबर आहे का? हे प्रूफ करायचं मीन्स वॉज दॅट इज, याला जर मी इकडे आणलं तर हे काय होतं? ई रेस टू 2u इनटू झेड चा स्क्वेअर प्लस झेड चा स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येतं? हे झेड चा स्क्वेअर प्लस झेड चा स्क्वेअर. बरोबर का? आपल्याला काय प्रूफ करायचंय? हे प्रूफ करायचंय. एम आय करेक्ट? हॅलो. हा ई रेस टू मायनस 2u फक्त इकडे घेतल्यानंतर तो काय होणार? प्लस होईल. म्हणजे झेड चा स्क्वेअर प्लस झेड चा जर तुम्ही स्क्वेअर केलात तर आपल्याला काय मिळतं? ई रेस टू 2u झेड स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. दॅट इज टू प्रूव्ह दॅट. येस, येते का लक्षात? बघा, गेटिंग? ओके. आता बघूया डो झेड अपॉन डो यू ची व्हॅल्यू किती येईल? डो झेड अपॉन डो यू ची व्हॅल्यू डो झेड अपॉन डो एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू प्लस डो झेड अपॉन डो वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू. फर्स्ट पार्ट. डो झेड अपॉन डो एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही प्लस डो झेड अपॉन डो वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्ही. येते का सर्वांना? हॅलो. फॉर्म्युला लक्षात आला सर्वांच्या? हॅलो. Yes, sir. हा सर. आता काय करा? आता आलेले व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप करा.
मी इथंच फक्त थोडस वेगळ्या पेनने लिहितो. ओके, काही इथं फाइंड आउट करू डेरिव्हेटिव्ह. अँड x इज इक्वल टू ई रेस टू यू कॉस व्ही आणि y इज इक्वल टू किती आहे? ई रेस टू व्ही ई रेस टू यू साइन व्ही. ठीक आहे. x u किती येतोय हो? v cos v ॲज इट इज e रेस टू u चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू u x v किती येणार आहे? e रेस टू u ॲज इट इज cos v चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन v फर्स्ट पार्ट. आता सेम तसंच y u किती येणार? e रेस टू u साइन v. y किती येणार आहे? e रेस टू u ॲज इट इज साइन v चा डेरिव्हेटिव्ह cos v. आले का डेरिव्हेटिव्ह सगळे? आता आलेले डेरिव्हेटिव्ह इक्वेशन मध्ये फक्त पुटअप करा आणि त्याचं स्क्वेअरिंग अँड ऍडिंग करा. इक्वेशन 1 बिकम्स यस ZU पहिला येणार ZX ॲज इट इज. XU किती आलाय आपला? e रेस टू u cos v प्लस ZY ॲज इट इज. YU किती आला माझा? e रेस टू u साइन v. बरोबर आहे. नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ZU चा स्क्वेअर किती येतो बघा? पहिल्या टर्मचा स्क्वेअर ZX चा स्क्वेअर e रेस टू 2u cos स्क्वेअर v प्लस ZY चा स्क्वेअर e रेस टू 2u नंतर किती आलं हे साइन स्क्वेअर v प्लस 2 इंटू या दोघांचं 2 वेळा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार? ZX ZY e रेस टू u e रेस टू u e रेस टू 2u साइन v cos v साइन v cos v. बरोबर आहे का? हॅलो हॅलो Yes, sir. ZV चा स्क्वेअर सांगू शकताय कुणी डायरेक्टली किती येऊ शकतं? ZV चा स्क्वेअर यात जर मी व्हॅल्यू पुटअप केलं ऑब्विसली एक मायनस आहे म्हणजे नाही ZX. ओके ZX square E raised raised to to 2u sin square sin v. square v plus ZY चा ZY square e raised e to raised to 2u square cos square v minus minus 2ZX ZY e e raised raised to 2 sin v cos v. cos येस समजायला म्हणायचं मग. गुड. 3 and 4. येस. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेटमेंट? ऍडिंग 3 and 4 वी गेट काय मिळतं बघा. इकडे बघा इथं जर तुम्ही ऍड केलं तर सगळ्यामध्ये e रेस टू 2u कॉमन आहे बघा. त्याला जर मी बाहेर घेतलं तर काय येतं बघा? जे आपल्याला स्टेटमेंट पाहिजे तीच डायरेक्ट. येस व्हॉट इज दॅट वन? ZU चा स्क्वेअर प्लस ZV चा स्क्वेअर e रेस टू 2u बाहेर आला ब्रॅकेट मध्ये येतं ZX चा स्क्वेअर प्लस ZY चा स्क्वेअर. ह्याच्यासोबत साइन स्क्वेअर v प्लस कॉस स्क्वेअर v आणि ह्याच्यासोबत पण साइन स्क्वेअर v प्लस कॉस स्क्वेअर v येतं. त्याची व्हॅल्यू 1 कन्सिडर करतो आपण. हॅन्स द प्रूफ. येते का सर्वांना? बघा समजलं का? बघा समजतं का? शो दॅटचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे तेवढं काय अवघड नाहीये. वी हॅव टू शो दॅट. हे बघा इथं लिहिलंय बघा स्टेटमेंटनी. ठीक आहे कम्प्लीट केलं? समजलं का? सॉरी कम्प्लीट करा आता. समजलं का सर्वांना व्यवस्थित? Yes, sir. काय शंका असेल तर विचारा, नसेल तर कम्प्लीट करा. इफ नो डाऊट देन यू कॅन सॉल्व.
हॅलो हॅलो, Yes, sir. हा कम्प्लीट झालं का सर्वांचं? Yes. Yes, sir. नेक्स्ट. Write on the problem. Same like previous. 4.2.18. Yes, this one. X is equal to P cos Q. Y is equal to P sin Q. Then show that. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलाय जस्ट आत्ताच, परत एकदा सॉल्व्ह करायला दिलाय. लिहिलं का सर्वांनी? आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का? आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय? हॅलो, Yes, sir. आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का? Yes, sir. कधी सॉल्व्ह केलाय हा प्रॉब्लेम आपण? केलाय. First, आणि sir. ठीक होती त्या जागी R आणि First, sir. First problem. फर्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, रिपीट दिस एक्झाम्पल विथ द कन्सेप्ट. दिस P and Q नोटेशन लक्षात द्यायला पाहिजे. रिपीट द फर्स्ट प्रॉब्लेम. काय रिप्लेस करायचं आहे? P इज इक्वल टू R And आणि Q is equal to theta. थीटा. यस, रिपीट द सेम प्रॉब्लेम. रिपीट द फर्स्ट प्रॉब्लेम. ठीक आहे. लिहून घेतलं सर्वांनी? मी आता व्हाईट बोर्डला जातोय बघा. इथं फक्त रिपीट करायचंय. R च्या ठिकाणी R इज इक्वल टू, just put here R is equal to P and theta is equal to Q in the first problem. That will be the answer. That will be the answer.
येस. रिपीट करू शकताय ना प्रत्येक जण? Yes, sir. रिपीट करा, थोडीशी कॉन्सेप्टची ते क्लिअर होईल व्यवस्थित. म्हणजे बघून लिहू नका. PQ साठी चेक करा आणि परत पहिला प्रॉब्लेमचा आन्सर चेक करू शकता तुम्ही. PQ साठी रिपीट करू. आणि आज टेस्ट असेल 4 ते 5, सॉरी 5 ते 6. चॅप्टर नंबर 2 सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. आणि असाइनमेंट सबमिशन चालू केले बरं का. डी मधल्या भरपूर मुलांनी सबमिट केले, जी पेक्षा जास्त मुलांनी सबमिट केले ऍक्च्युली. क्वेश्चन, ऑप्शन्स, करेक्ट आन्सर या फॉर्म मध्ये आपली असाइनमेंट कम्प्लीट करा, त्याची PDF तयार करा आणि अपलोड करा. मला कोणाच तरी मेसेज आला होता अपलोड नाही होते. आय डोंट नो वाय, बट मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव अपलोडेड द PDF ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह असाइनमेंट्स 1 and 2. काही तर अशी मुलं आहेत की ज्यांनी 1 and 2 दोन्ही अपलोड केले. चांगली गोष्ट आहे. ज्यांचं राहिले त्यांनी लवकरात लवकर अपलोड करा. सर 2 कधीपर्यंत अपलोड करायचे? 7 एप्रिल, 7th of April. सर ट्युटोरियल पण करायचं आहे का? नाही, ट्युटोरियलचे मी लिंक देणार आहे. म्हणजे ट्युटोरियल आज आपण टेस्ट कंडक्ट करणार आहे, MCQ टेस्ट, जसं आपण हे चॅप्टर टेस्ट कंडक्ट करतोय तसे ट्युटोरियलचे पण लिंक्स असतील. त्यामुळे ट्युटोरियल वगैरे कोणी लिहायची गरज नाही आहे. ते एक्झाम्पल थेरोटिकल लिहून झालं असेल तर सोडून देते आता, कारण युनिव्हर्सिटीने क्लिअर केलंय एक्झाम विल बी MCQ टाईप, सो दॅट वी आर गोइंग टू डू मोर प्रॅक्टिस ऑफ MCQs इन्स्टेड ऑफ थेरी एक्झाम्पल्स. ओके, त्यामुळे आपण ते ट्युटोरियल कॅन्सल केलंय आणि आपण ट्युटोरियल ऍज अ टेस्ट कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? येस सर. आणि व्हिडिओ ऑफ करा प्रत्येकाने, व्हिडिओ चालू करू नका कोणीच. मला कोणाचा तरी व्हिडिओ ऑन दिसत होता इथं. येस, व्हिडिओ शक्यतो ऑफ ठेवा, कुणीही व्हिडिओ ऑन करू नका. ठीक आहे. ISA चे मार्क सर्वांना मिळाले असतील. अजून कोण आहे का ISA चे मार्क मिळाले नाहीयेत असं? सर मला नाही मिळेल. बरं ठीक आहे. तुम्ही CC ना एकदा फोन करून तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घेताय का बघा. तुम्ही ते पॅरेंट्स डिटेल्स भरलेत का तुमचे? मोबाईल, पॅरेंट्सचा मोबाईल नंबरला गेले असेल मेसेज. हा सर दिले डिटेल्स पण नाही आले मार्क. फक्त मॅथ्स आलं नाही? कशाचेच नाहीत आले. हा, मग नंबर साठी करेक्शन आहे मॅम. तुम्ही CC ना फोन करून तसा नंबर रिप्लेस करा किंवा कॉल करून सांगा तुम्ही CC ना मला ISA चे मार्क वगैरे आले नाही. इंगोले सर आहेत बघा, इंगोले सरांना सांगा असं. ज्यांना आले नाही त्यांनी व्हेरीफाय करून घ्या, कारण ISA चे मार्क चेंज होत नाहीत परत. एकदा जर ते म्हणजे फायनल झाले की परत चेंज नाही होत. त्यामुळे ISA बाबत सिरियसनेस जास्त ठेवायचा. अजून कोणाला काय शंका असेल तर विचारा. ट्युटोरियलचे आपण जसं चॅप्टर टेस्ट घेतला तसंच आपण ट्युटोरियल 1 to 6 घेणार आहे. 1 to 5 सॉरी, ट्युटोरियल 1 to 5 लाईक टेस्ट. 25 मार्काची टेस्ट असेल ती, पण ती ट्युटोरियल आपण कन्सिडर करणार. ठीक आहे, त्याच्या पण लिंक्स दिले जातील लवकरच, असाइनमेंट सारखंच सेम. आणि एकदा अपलोड केल्यानंतर परत परत सेम तेच अपलोड करू नका. एकदा अपलोड केलं की बस, परत एकदा अपलोड करायची गरज नाहीये. कुणीतरी एका विद्यार्थ्याने 5 वेळा अपलोड केलं होतं. एकदाच अपलोड करायचं ते. कम्प्लीट सर. सर्वांचं कम्प्लीट झालं बॉईज?
येस सर. कम्प्लीट केलं का हे आर आणि ते रिप्लेस करून थीटा रिप्लेस करून? हॅलो, ओके ठीक आहे. इथे थांबूया आपण. कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल इथं स्टॉप करूया. पुढच्या सेशनला आपण इम्प्लिसिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन हा पॉईंट घेणार आहोत. ठीक आहे. अजून काय कोणाला शंका असेल तर विचारा, नसेल तर आपण इथे थांबूया आता. एनी डाऊट? सर टेस्ट 5 वाजता आहे का? येस, 5 to 6 1 hour. ओके सर. Same like chapter test first we have तर conducted. ती लिंक चालू राहील 7 पर्यंत. 1 तास. कारण आपण आयएससी दिलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. आपल्याला 1 तास 1.5 तासामध्ये किती 20 तरी क्वेश्चन्स आहेत. नाही सर, ती IST नाही, असाइनमेंट. हा, असाइनमेंटची लिंक चालू राहणार का? येस. ठीक आहे. जर कोणाला काही शंका नसेल तर आपण इथे थांबूया आता. कोणाला काही शंका आहे? नो सर. Then we'll stop now.